साधकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत संत भेटत नाहीत तोपर्यंत त्यांनी केलेली जी साधनं आहेत ती त्याला यथार्थ फल देत नाही. कधी कधी ती साधनं सगळी निष्फल होतात. पण संत भेटल्यानंतर म्हणून ज्ञानोबारायांनी संतांना साधकाच्या उपायरूपी वनातलं वसंत म्हटलेलं आहे. अमृतानुभवामध्ये आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात बनकरू झाडेशी जीवेसाठी पाडोनी जन्मे काढी आटी फळेशी तेची भेटी जे वसंत पावे. वसंताचे रिगवणे झाडाचे नि साजणे पुढं तैशी करणे सांगती ज्ञान. वसंत ऋतू आला पाहिजे. किती त्याला पाणी घाला, झाडाला खत घाला. आताचं नाही सांगत बरं का, आता अशी झाडं आहेत त्याला कधी फळं येतात, हे हायब्रिड सगळे हो. परंतु संत हे साधकाच्या जीवनातला वसंत ऋतू आहेत. संत जीवनात आले हो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत आतापर्यंत नाना साधनाच्या केल्या, नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंता, परित्यान पवती हो याच्या दारवंता, जाणू जाता जाणीव झाली आडपाटा, जाणू जाता जाणीव झाली आडपाटा, योग अभ्यास सिद्धी रोधिता ती वाटाओ, योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटाओ, योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटाओ, योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटाओ. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. मते मला चाला आठवत होतो मी. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आडफाट, योगाभ्यासे सिद्धी रोधित ती वाटावो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी भूमिका घेतली, अनेक साधनं केली, पण संत भेटले. आणि मग संतांनी काय केलं? महाराज अभंगाच्या पहिल्या संताने सरिता सरता केलो तैशा परी, संताने 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 सरता केलो तैशा परी. चंदने ते बोरी, चंदने ते बोरी व्यापिये, गुण दोष याची न विचारी काय, गुण दोष याची न विचारी काय. चंदनेचे बोरी, चंदनेचे बोरी व्यापिये, गुण दोष याची न विचारी काय, गुण दोष याची न विचारी काय. संतांनी बहुतेक ठिकाणी लोक सरिता म्हणतात बरं का, म्हणजे
ते बसलेले शब्द ना, आपल्या शब्द जास्त तोंडात सरिता बसलेला आहे, सरता नाही बसलेला. पण तो एकदम अर्थ बदलून जातो त्याचा. सरिता म्हणजे नदी आणि सरतं केलं म्हणजे आम्हाला सरतं केलं, तिथपर्यंत नेऊन पोचवलं. संतांनी सरता केलो, महाराज म्हणतात केलो बरं का, झालो म्हटलं नाही. आम्ही आमच्या प्रयत्नाने पुरुषार्थाने झालो नाही, त्यांनी केलं. संतांनी सरता केलो, कैशापरी तैशापरी केलो, चंदनी ते बोरी व्यापिली. जसं चंदनाच्या झाडाने बोरीच्या झाडाला सुगंधित करावं, त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये संतांनी आम्हाला सरत केलं. विठ्ठल 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 आता हे संत कोण? संतांनी सरत केलं म्हणजे नेमकं काय केलं? आणि संतांनी सरत केलं याच्याकरता चंदनाचा आणि बोरीचाच दृष्टांत तुम्ही का दिला? थोडंसं विस्ताराने चिंतन आपल्याला करता येईल. संत शब्द जो आहे हा नेहमीच येणार आहे, त्यामुळे त्याचा मी जास्त विस्तार करत नाही. त्याच्यावर आपल्याला रोजच ऐकायला मिळणार आहे. संत कोणाला म्हणायचं? संत हा काही वेशावर अवलंबून आहे. संत हा काही देशावर अवलंबून आहे. संत हा स्त्री आहे का पुरुष आहे का लहान आहे का मोठा याच्यावर कशावरच अवलंबून आहे. हो, बाह्य लक्षणावरून संत ओळखता येत नाही. प्रत्येकाच्या संताच्या व्याख्या वेगवेगळ्या आहे. त्यामुळे केवळ बाह्य लक्षण असून 4 माळा घालतो का 5 माळा घालतो, किती वाजता उठतो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ते संत असतात, ते लवकर उठतात, त्याच्या माळाही जास्त घालू शकतात. पण नुसत्या माळा आणि नुसतं बाह्य लक्षण असलं म्हणजे तो संत आहेत. माझं माऊलीचं नेहमी भांडण होतं याच्यावर, कदम माऊलीचं. म्हणजे विनोदाने बरं का, तर आम्ही एकत्र राहतो, आपला विनोद चालतो आमचा. मी म्हटलं तुमची संतांची व्याख्या काय? जो 2 वाजता उठतो तो संत. मी त्याला विनोदाने म्हणत असतो. हो, आणि आहे, कारण त्याच्यासाठी सुद्धा अंतःकरणाची वृत्ती तशी लागती तरच तो मनुष्य उठू शकतो, नामस्मरण चिंतन करू शकतो. पण अंतःकरण किती व्यापक झालं याला खूप महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल एखादी व्यक्ती खूप लवकर उठते, खूप देवदेव करते, दिवसभर देवासमोरच बसते, पण कोणालाच चांगलं म्हणत नाही, सगळ्याचा रागद्वेष करते. आणि एखादी व्यक्ती समाजाची सेवा करत नाही, काही नाही. आणि एखादी व्यक्ती कदाचित बाह्य लक्षण तुम्हाला काही दिसत नसेल, पण अंतःकरण प्रेमळ आहे, सगळ्याच्या सुखात सुख, सगळ्याच्या दुःखात दुःख, कधीच कोणाचा रागद्वेष नाही, आणि समाजाची सेवा जर करत असेल, तुम्ही संत कोणाला म्हणणार? विठ्ठल विठ्ठल आपलं माऊलीनं आम्ही बसलो की आमची चर्चा चालते शास्त्रीबाबांच्या खोलीमध्ये. मी त्यांना प्रश्न विचारत असतो. एक व्यक्ती 2 तास देवासमोर बसते, विनोदाने बरं काय येत काय. तो संत का एखादी व्यक्ती जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुले, सगळ्या समाजाची सेवा करते, सगळ्यांच्या त्या ठिकाणी समरस होते, ते संत. आता दोन्हीचे वेगवेगळे अंग आहेत, त्या अंगाने विचार करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल अहो, सामान्य आमच्या जनाबाई गोवऱ्या थापायच्या, फक्त नामदेवरायांच्या सहवासात आल्या, नामदेवरायांची देवाची सेवा केली, संत पदवीला जाऊन पोचल्या. त्यांची कीर्ती पार कबीर महाराजांच्यापर्यंत गेली. आणि कबीर महाराज त्यांना भेटण्याकरता पंढरपूरला आले. आणि सकाळी सकाळी नेमक्या जिथं भेटायला आले होते तिथं जनाबाईंची आणि एका बाईची गौरवून भांडणं चालली होती. आणि जिच्याबरोबर भांडणं चालली होती तिलाच विचारलं, संत जनाबाई कुठं राहतात? म्हणजे एखाद्या नास्तिक माणसाला महाराजांचा पत्ता विचारण्यासारखा. ती म्हटली, भांडकुदळी जणी सकाळपासून माझ्याबरोबर भांडते ना आता कधी संत झाली? म्हटली, अभि काय संत आहे का? कबीर महाराजांना सुद्धा शंका आली ना थोडीशी. महाराज गेले आणि म्हणायला लागले, अहो जनाबाई, मी तुम्हाला भेटायला पर काशीवरून आलो संत म्हणून, आणि तुम्ही खुशाल भांडताय.
जनाबाई हसल्या. म्हटले तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून. आणि भांडणाने माझा संतपणा जात असेल तेवढा कमकोत संतपणा थोडा आहे माझा. विठ्ठल विठ्ठल उपनिषदामध्ये याज्ञवल्की आणि त्यांचा जनकाचा संवाद आलाय. जनकाने सांगितलं कोणी ब्रह्मज्ञानी असेल त्याने 1000 गायी घेऊन जा. सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. ब्रह्मज्ञानी होते पण मी ब्रह्मज्ञानी असा आत्मविश्वास नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी ब्रह्मज्ञानी आहे म्हटलं की तो ज्ञानी राहत नाही. कारण मी ज्ञानी आहे म्हटलं की ज्ञान वेगळं आणि तो वेगळा झाला. विठ्ठल 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 नागपूरकर बरोबर आहे का? मी ज्ञानी म्हटलं की ज्ञानी राहत नाही. ते एक संत होऊन गेले तिकडे उत्तरेमध्ये, अखंडानंदांचे गुरु उडिया बाबा. त्यांना जर म्हटलं ना बाबा आप ब्रह्मज्ञानी है, ते म्हणायचे हमको गाली देता है क्या? हम ब्रह्मज्ञानी नहीं है, हम ब्रह्म है. विठ्ठल विठ्ठल हजार गायी शिष्याला सांगितलं घ्या. ते बाकीचे जे कुजबूज करायला गेले, एक उठला ना त्याच्यातला, तो म्हणायला ओ याज्ञवल्के महाराज तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का? त्यांनी हात जोडले, म्हणले नमो ब्रह्मवादिभ्य. बरोबर आहे संस्कृत, बघा चुकलं तर सांगा. ब्रह्मवाद्यांना मी नमस्कार करतो. गोकामावयम, म्हणले मला फक्त गायीची इच्छा आहे. तो म्हणायला लागला हो तुम्ही ब्रह्मज्ञानी म्हणवताना गायीची इच्छा करता? ते म्हटले इच्छा केल्यानंतर ब्रह्मज्ञानी माझं ब्रह्मज्ञान जात असेल एवढं कच्चं माझं ब्रह्मज्ञान आहे का? इच्छाच तू कोटी वस्तूंनी म्हटलेलं आहे पंचदशीमध्ये. असं पक्क ब्रह्मज्ञान पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जनाबाई म्हणजे काय सामान्य होत्या का? जनाबाईंचा एक अभंग आहे. जनी जाय पाणी आशी, जनी जाय पाणी आशी, जनी जाय पाणी आशी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आशी, पाय भिजोने दी हात, माथा घागरी वाहात, घागरी वाहात, जनी जाय. मूळ ऐकायचं असलं तर किशोरी अमोणकर ऐका, अरे विलंबितमध्ये. काय जनाबाईंचा अधिकार आहे. शेवटी जनाबाई म्हणतात धुने धुवनी आणि म्हणे नामयाची जनी. असा ज्यांचा अधिकार आहे. म्हणजे सामान्य जरी दिसत असेल ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल बाबा आपल्याला सामान्य दिसत होते. काय ज्ञानोबांची ओवी आहे, सामान्यत्वेची मनुष्यपण, मनुष्यत्वे देखीजे परी निर्धारिता नेनिजे सोय जायाची. आता सांगा पूर्वार्ध. मला असे टोकं म्हणायची सवय आहे. आमचं आळंदीला रोज प्रवचन असतं मंदिरामध्ये संस्थेचं. मी असं टोक सांगितलं, तिथले श्रोते असे आहेत की ते मागच्या पुढच्या 2-4 वया सांगतात. मागच्याही 2-4 आणि पुढच्याही 2-4. ज्ञानेश्वरी पाठ आहे पूर्ण हरिपाठासारखी बरेच श्रोत्यांची. निर्धारिता नेनिजे सोय जायाची, सामान्यत्वे देखीजे. एक तुकडा आठवला आणखीन, आता एक राहिला फक्त बरं का. म्हणजे असं जर पाहिलं तर एकदम सामान्य दिसतं. बाबांना पाहिल्यानंतर सामान्य दिसत होते बाबा. हो, मार्गाधारी वर्तावे. मोबाईलची मत घेतली तरी चालेल, मी नाही म्हणणार नाही, पण सांगा ओवी. विठ्ठल 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 मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक
अलौकिक नोहावे लोकाप्रती. एवढे विद्यार्थी घडवले बाबांनी, इतके चातुर्मास बाबांनी केले. हो, आता आमच्यासारखे सामान्य लोक म्हणजे सांगू नये आपलं कीर्तनात काही, परंतु इतरांना प्रेरणा मिळत असेल. हो, आमचे गुरुवारी कोरेकर महाराज सांगत असतात, कीर्तन कोणाचं चांगलं झालं, ज्याचा मी कीर्तनात नाही आला त्याचं. पण जे खरं घडलेलं आहे, हो, आम्ही बाबांच्यामुळेच, मी तर बाबांच्यामुळेच इकडे आलो. हो, नोकरीत कुठं गेलो असतो, अगदी बाबा शेवटपर्यंत म्हणत होते. एकदम पडलेले असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये कधी बाबांना भेटायला गेलं, बाबा हातात हात घ्यायचे. माझी माऊली, बरं झालं तुम्ही माझं ऐकलं, नाही तर आता कुठं गेले असते आणि काय झालं असतं तुमचं. बोले आता बघा बरं, संस्थेमध्ये तुम्ही आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या मनाला अनुकूल सल्ला देणारे लोक आहेत, पण आग्रहाने हेच कर म्हणणारे संत कमी आहेत. काहींना जर आपण विचारलं हे करू का, ते आपला कल बघतात. बाबा मी गायन शिकवा, वा वा गायन शिकलंच पाहिजे, चांगलं गायन शिकलं पाहिजे, भीमचंद जोशी अमुक तमुक. चला बाबा मी डोंगरावर जाऊ का, वा वा डोंगरावर तर गेलंच पाहिजे. पूर्वीच्या लोकांनी डोंगरावर साधना केलेली आहे. बाबा मी लग्न करू का, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन की जे. आईवडिलांची सेवा तर केलीच पाहिजे, कारण संतांना माहिती आहे आपण नाही किती सांगितलं याला तरी हा आपला ऐकणार, तेच करणार नाही. त्यामुळं मग कधी कधी साधू संत तसा उपदेश करा. हो, आपल्या कोरेकर बाबाकडे गेलं की बाबाचं असं असतं बरं, कल बघतात ते, आणि जसं त्याचा कल असेल तसा उपदेश. विठ्ठल 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 बाबांचं मात्र प्रत्येक संतांची भूमिका वेगवेगळी आहे. सगळे संत समान आहेत, आपल्याला सगळेच आदरणीय आहेत, सगळेच पूज्य आहेत. त्यांनी त्या भूमिका त्या याच्याकरता घेतलेल्या साधकांच्या करता. पण बाबांची भूमिका सिद्धाची नव्हती बरं का, साधकाची भूमिका होती. बाबा आवर्जून सांगायचे हेच कर. हो, आता मी तर नोकरीत असताना बाबांनी माझं पॅन्ट शर्टमध्ये असताना बाबांनी फक्त माझं कुठंतरी भजन ऐकलं. लहानपणापासून लहानपणी मी भजन करत होतो, त्यामुळे थोडंसं भजनाची आवड होती. आमच्या ज्येष्ठ भगिनी होत्या, त्यांचं आणि बाबांचं खूप प्रेम होतं. त्यांच्यामुळे बाबा आमच्या गावी आले. काय करतो म्हटले हा तुमचा भाऊ. म्हटले काय नाही, भजन बिजन त्याला चांगलं येतं, तो नोकरी करतो. बाबा म्हटले मला म्हणून दाखवा बरं. मग ते संध्याकाळी भजनात एखादी चाल म्हटली असेल, मी चाल ऐकल्यानंतर बाबांना खूप आवडलं. बाबांनी लगेच हात धरला. हो, बाबांना गुणीजन खूप आवडायचे, म्हणजे एखादा चांगला गायक असेल तर बाबा त्याला प्रेम करायचे, सर्वांच्यावरच प्रेम करायचे. हो, आई जशी जाणत्यापेक्षा नेणत्यावर करते, तसं चांगल्यापेक्षा कधी कधी वाईटावरही प्रेम करायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चातुर्मासमध्ये सगळेच प्रकारचे यायचे. आता कसे आहेत मला माहीत नाही, आता चांगले असतील. हो, आता आमच्याकडे पहिल्या वर्षाला येतात तिकडे आळंदीला. हो, त्याच्यामध्ये ट ठ ड आणि असे असतात, काही सगळे नसतात बरं का तसे. वेगवेगळ्या संस्कारातून आलेले असतात, पण ते बरं आहे तुम्ही इकडं बरेचसे संस्कार देऊन पाठवता, त्यामुळे आमचे प्रयास थोडेसे कमी होऊन जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चातुर्मासामुळे खूप फरक पडतो मुलांच्यावरती. एखादा चातुर्मासामध्ये त्या काळामध्ये तंबाखू खाणारे होते, चोऱ्या करणारे होते, आता मोठे झालेले आहेत ते. बाबांना माहिती आहे, बाबा तेव्हापासून पाहतात. पण आशांच्यावर बाबांचं प्रेम जास्त, आशालाच जवळ घ्यायचं. कदाचित आम्हाला कधी कधी राग सुद्धा यायचा, आम्ही एवढे सत्वगुणी असं वाटायचं, आम्ही सत्वगुणी पण हाच तमोगुण आहे. आणि बाबा एका मूर्ख माणसावर प्रेम करतात, आपल्यावर करत नाही असं कधी कधी वाटायचं. त्याच्यात बाबांचं उदार अंतकरण होता. बाबा असं कधी कधी बघत होते, तुम्ही ठीक आहे सुधारलेचे, पण हा कधी सुधारायचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आईशी कळवळ्या
डबल झाली डबल. ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते करीला भावीला प्रीते करीला भावीला प्रीती ऐसे कवळाची जाती ऐसे कवळाची जाती करीला भावीला प्रीती करीला भावीला प्रीती ऐसे कवळाची जाती ऐसे कवळाची जाती. बाबांनी मला सांगितलं आता भजनाला नियमित यायचं. मी म्हटलं बाबा आता माझी नोकरी तिकडं दिल्लीला. त्यावेळेस असं होतं की ते इकडल्या माणसाला तिकडे पाठवायचे नोकरीवाले, तिकडल्या माणसाला इकडं. मला काय बाबा आता शक्य नाही, मी आता चाललो, आता 6 महिने नाही तर वर्षानेच मी येणार दिल्लीहून. बाबांनी आशीर्वाद दिला. बाबा म्हटले काही नाही, पांडुरंगाची सेवा करा, नामस्मरण करा, तुमची लवकर बदली होईल म्हणे. म्हणजे घडलेली घटना मी सांगतोय बरं का. आणि शक्यच नव्हतं, कारण त्या कंपनीवाल्यांचं असं पॉलिसी असते, त्याला पॉलिसी म्हणतात की तिकडल्या लोकांना तिकडे टाकायचं, तिकडल्यांना इकडे पाठवायचं. अगदी सुतराम संबंध इकडे येण्याचा नव्हता. पण मी गेलो आणि इकडं मुंबईला एक समुद्रामध्ये एक असं काम निघालं की ज्या कामातलं थोडंफार मला माहिती होतं. माझ्या हातात लगेच ते पत्र पडलं की तुमची आत्ताच्या आत्ता बदली मुंबईला करण्यात येत आहे. मला अक्षरशः पत्र हातात घेतलं आणि बाबांची आठवण झाली. विठ्ठल विठ्ठल बाबांच्या शब्दात काय ताकद असते बघा, लक्षात. बरं, बदली झाल्यानंतर मग आता म्हटलं बाबांच्यामुळं आपली बदली झालेली आहे, आपण बाबांच्या भेटीला गेलं पाहिजे. मुंबईला आल्यानंतर मग येऊ लागलो आळंदीला. म्हटले अजून जवळ बदली होणार. बाबांनी आशीर्वाद दिला आणि तळेगावला बदली झाली. तळेगावला एक फार मोठा असा बोगदा, 16 किलोमीटरचा बोगदा होता. तिथं प्रोजेक्ट कंपनीने घेतला, मी तिथं आलो. आता तळेगावला आल्यानंतर मग दर शनिवार रविवारी आळंदीला यायचो. हो, कोणी कुठं महाबळेश्वरला जायचं, कंपनीतले लोक गाड्या द्यायचे, ते लोक इकडं फिरायला तिकडं फिरायला. आपण फिरायला कुठं जायचं, चला भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर. आणि एकदा त्या भंडारा डोंगराकडे जात असताना सदुमरेला बाबांचं भजन चाललं होतं. अगदी लांबून भजन ऐकलं. म्हटलं कोणाचं भजन एवढं सुंदर चाललेलं. भजन ऐकलं, गाडी वळवली, आत गेलो. आता मी पॅन्ट शर्टवरच होतो तेव्हा. मला वाटतं बाबांनी मला पॅन्ट शर्टवर बघितलं असेल, तुम्ही बघितलं असेल पॅन्ट शर्टवरती. भजन चाललेलं होतं. त्या संताजी महाराज जगणेर यांचं मंदिर, सगळी संस्थेतले 4थ्या वर्षाचे विद्यार्थी आणि विना घेऊन बाबा. साक्षात बाबा म्हणजे तुकाराम महाराजसारखे दिसले. विठ्ठल 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 बाबांचं जे भजन होतं ते कानावर पडलं. अग्नी माझी गेले अग्नी होनी त्याची ठेले. सरळ चाली पण प्रासादिक चाली होत्या. काय उरले तयापन मागील ते नाम गुण. संतपर प्रकरण, त्याच्यामध्ये बाबांच्या गोड गोड चाली. आणि असं वाटलं बस भजनच ऐकायचं, दुसऱ्या जीवनात काही करायचंच नाही. परिणाम झाला, लक्षात घ्या. अंतकरणावर परिणाम झाला. आणि मग भजनाला जाऊ लागलो, बसू लागलो. 1-2 दिवस पाहिलं बाबांनी. पाहिल्यानंतर बाबांचा असा स्वभाव आहे, बरोबर हेरायचे बाबा. म्हटले साहेब उठा, म्हणा म्हणे. मला भजन म्हणायला लावलं पॅन्ट शर्टवरच बाबांनी. तसं बाबांनी मला फार पक्के होते, हे पॅन्ट शर्ट वगैरे अजिबात चालत नव्हतं, परंतु काही बदल घडवायचा आहे. आणि मग भजन म्हटल्यानंतर भजन संपलं, खोलीत गेलो, बाबांच्या जवळ बसलो. म्हटले बा काय म्हटले, हे बाकीच्या नोकऱ्या करत बसून जीवन घालवण्यापेक्षा आपण देवाची नोकरी केली पाहिजे. म्हटलं बाबा आता कसं काय शक्य आहे.
नोकरी आहे, असं आहे तसं आहे हे सांगितलं. म्हटले काय आहे? जीवन कधी संपेल काय सांगता येत नाही. देवाची सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे. या आमच्या भगिनी होत्या. त्यांना विचारलं बाबा असं असं म्हणतात. म्हटले बाबा बरोबर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तू नोकरी सोडून दे. आमच्या भगिनी म्हटल्या मी आहे तुला म्हणे. त्या पण ब्रह्मचारी होत्या, शिक्षक होत्या. तर मी तुला सांभाळील. संस्थेत 4 वर्ष काढ. मी म्हटलं मला जमणार नाही. एवढा त्याग वैराग्य. आता मी बाहेर फिरून आलो, 4 गावचं पाणी पिऊन आलो. मी अनेक प्रकारचे संस्कार झाले, अंतःकरण दूषित झाले. ते बहिणींनी सांगितलं काय नाही, संतांच्या सहवासात गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होतं. मग आळंदीत येऊ लागलो. आळंदीत आल्यानंतर भजनाची आवड होती बरं का. काही दिवस जुन्या संस्थेमध्ये आत भजन चालायचं. पण संस्थेत त्या पायरीवर बसून मी भजन ऐकलं. विठ्ठल 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 इतकी आवड होती. पायरीवर बसून जायचं कसं, पॅन्ट शर्ट घातलेलं आहे, आपल्याला कोण बोलवेल, कोण बसेल. पण तीव्र तळमळ असेल, संतांची कृपा असेल. आणि मग योगायोगाने पुढे 6 महिने रजा टाकली मी. आणि टाकल्यानंतर म्हटलं आता पहिले जमतोय का बघू आपल्याला. आणि मग सगळ्यांना भेटायचो मी. काय करायचं. बरीचशी मंडळी म्हणायची अहो नोकऱ्या मिळत नाहीत. 4 वर्षे झाल्यानंतर आम्ही नोकऱ्या करता प्रयत्न करतो. तुमची एवढी चांगलीच असलेली नोकरी आहे, तुम्ही कशा करता सोडता. तेव्हा मी शेवटी परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय नथुसिंग बाबांच्याकडे गेलो. बाबांचा आमचा घरचा संबंध होता. नेहमी बाबा आमच्या घरी यायचे. बाबा काही लोक म्हणतात नोकरी सोडू नका. आणि गुरुवर्य बोधे बाबा म्हणतात नोकरी सोड. काय करू मी, मलाच कळेना म्हटलं. बाबांनी एक शब्द उच्चारला. म्हटले 100 मूर्ख काय म्हणतात यापेक्षा 100 काय म्हणतोय बघ. विठ्ठल 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 नथुसिंग बाबा सुद्धा इतके मानत होते. मोठी मोठी मंडळी. हो मी असं ऐकलंय बरं का. परमपूज्य आदरणीय परमपूज्य गुरुवर्य दुंडा महाराज बाबांचा हात कधी कधी डोक्यावर घ्यायचे. विठ्ठल 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 मला काय आत्मस्तुती सांगायची नाही. वास्तविक पाहता आम्ही बोरीसारखे. आल्यानंतर बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला विशेष वाटेल मी मैगावकर धर्मशाळेत राहत होतो. कुठलेही संस्कार नाही, नामस्मरणाचे, चिंतनाचे, नियमाचे संस्कार नाही, उशिरा उठायची सवय. बाबा पाटे 5ला 4:30ला प्रदक्षिणेला निघाली की प्रदक्षिणेतून मैगावकर धर्मशाळेत यायची. त्या मैगावकर धर्मशाळेत यात्रेत गर्दी. विद्यार्थ्यांची आत झोपायची जागा ते आम्हाला तिकडं त्याच्यात झोपायला लावायचे झाडात. आणि बाकीचे सगळे ते धर्मशाळेवाले येऊन झोपायचे. बाबा शोधत शोधत तिकडे यायचे. आणि शोधले. आता तिथं अंधार सगळा. अंधारामध्ये बाबा यायचे, अंगावरचं काढायचे, मला पाहायचे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, उठवून जायचे. विठ्ठल 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 त्यांनी हाताला धरलं. काही ठीक आहे मी भजन म्हणत होतो पण ते गावाकडचं भजन वेगळं असतं. पण इथं कार्तिकीमध्ये आता या विद्यार्थ्यांना जे जे बाबांच्या सहवासात राहिली सगळ्या मंडळीला माहिती आहे. एखादा सामान्य विद्यार्थी जरी असेल, थोडंसं म्हणत असेल तर बाबा त्याचा हात धरणार आणि त्याला कार्तिकीत मुख्य चाल म्हणायला लावणार. बाकीची मंडळी कुरकुर करता होती. आत्ताच आलेलं पोरगण बाबा तुम्ही त्याला कशी काय पहिली चालली. बाबांच्या पुढे बोलायचं कोणाचं टाप नव्हते. विठ्ठल विठ्ठल काय बाबा काय विश्वस्त होते का. बाबा काय अध्यापक होते का संस्थेमध्ये. कसल्याही प्रकारचं काय. पण बाबांचा सगळ्यात जास्त अधिकार आहे. बाबांनी जर एखादी गोष्ट काढली. हो आता म्हणजे आदराने आपली सगळी आदरी मंडळी आहेत. अध्यक्ष महाराज सुद्धा म्हणायचे बाबा बोललेत ना मी काय बोलत नाही बाबा. बाबा वाक्यम प्रमाणम. आणि बाबा कोणाचं ऐकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल 5ला कीर्तन म्हणजे 5लाच. आणि 5 ते 7 असेल तर 7 वाजले की मग किती मोठा बाबा असू द्या बुवा असू द्या. हो बाबा सांगायचे. हो आणि मग ते बाबांना आवडत नसं. हो मला कितीतरी वेळा बाबा खवळले. ते कार्तिकेला मुक्ताबाईच्या फडावर कैवल्याचा पुतळा अभंग घेतला, मोठा अभंग. ठीक आहे हौस असते सुरुवातीला आपली विद्वत्ता दाखवण्याची.
आणि घेतला अभंग. मी अभंगही झाला, बाबांनी चाली म्हटल्या, पण कीर्तन संपल्यावर म्हटले एवढा अभंग मोठा घ्यायचा असतो का म्हणे इथं. विठ्ठल 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 कशा करता सांगतोय, आवर्जून हाताला धरून हेच कर म्हणणारे. हो, तू काही करू नको. बाबा म्हणायचे, अरे नको 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 बाबा, हे भजन कर, नामस्मरण कर, संस्थेत बस. आणि काही एखादी गोष्ट जर चुकली तर कानाला धरून सांगणारे, आग्रहाने सांगणारे. हो हो, एकदाच मी फक्त दाढी केली होती बरं का. बाबांच्या समोर गेलो तरी झाकत झाकत गेलो होतो, पण तरी बाबांनी पाहिलंच. आणि बाबा मला बोललेच, म्हटले तुम्हाला शोभतं काय? म्हटले तुम्ही संस्थेत शिक्षक आहे. विठ्ठल 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 मला उलट आनंद झाला. सद्गुरू जोग महाराज एकदा फार मोठा समाज जमलेला होता नाशिकला, आणि बंकट स्वामींना एक प्रमाण विचारलं कीर्तनात. महाराजांनी कीर्तन महाराजांचं बंकट स्वामींना आलं नाही. तिथं जोग महाराजांनी बंकट स्वामींना नुसता पाठ्यास म्हणले, तुला प्रमाण आलं नाही याचा अर्थ कळत नाही तुला प्रमाणाचा. बोलले महाराज. कीर्तन संपल्यानंतर तिथले एक मोठे वकील, नामांकितलं वकील ते खोलीमध्ये गेले. म्हणले महाराज तुम्हाला बोलायचं आहे ना बोला, पण बंकट स्वामी म्हणजे काही सामान्य व्यक्ती आहे का? आज सगळा महाराष्ट्र ज्यांनी हलवलेला आहे असे बंकट स्वामी महाराजांना तुम्ही त्यांना एवढ्या समाजामध्ये पाठ्या म्हणता. ते जोग महाराज म्हटले तुम्ही मला शिकवू नका म्हणे, मी काय रस्त्यावरच्या माणसाला बोलत नाही, ते आमचे आहेत म्हणून आम्ही बोलतो. विठ्ठल विठ्ठल तसं बाबांनी आपल्याला आपलं म्हणलं, हेच आपलं फार मोठं भाग्य आहे. हो, म्हणून संत शब्दाचा आपला एवढा विस्तार झाला. संतांनी सरता केलो, आम्हाला सरत केलं, आमचं जीवन पूर्ण केलं. परते करणारे भरपूर भेटले, भेटतात, पण हाताला धरून, हाती धरून या पावविले घरा, हाताला धरून पार देवापर्यंत नेऊन घेणारे बाबा होते. विठ्ठल 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 त्यावेळेस वाटायचं कसं काय आपल्याला शक्य आहे. हो, एक भजन झालं की लगेच आता ते त्रिकोणी माडीत भजन, ते झालं की हराळकळमध्ये भजन, हराळकळचं झालं की म्हणजे तिकडे रोकडबाकडं जायचं. मी तर कधी कधी चुकून जायचो. हो, कंटाळा यायचा, पण बाबांना आणि बाबा अशा आग्राला हाताला धरून घेऊन जात होते. आम्ही एका दिंडीमध्ये, बाबांच्याच दिंडीत बाबा मी चाललो काही दिवस, तर सकाळी उठून बाबा हाताला धरून काकड्याला घेऊन जायचे. म्हणून त्यांनी आपल्याला सरत केलंय. संतांनी सरता केलो. हो, आले संत पाय ठेवी ती मस्त, आले संत पाय ठेवी ती मस्त की, आले संत पाय ठेवी ती मस्त की, जीव बैलो की सरता केलो, जीव बैलो की सरता केलो, जीव बैलो की सरता केलो, जीव बैलो की सरता केलो. संतांनी आम्हाला सरत केलं, त्यांच्या कृपेच्या द्वारे त्यांनी सरत केलं. आणि कशाप्रमाणे सरत केलं त्याच्याकरता दृष्टांत सांगितला तो दुसऱ्या चरणामध्ये. गुणदोष याती न विचारी काही, 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 गुणदोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया, गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष
दोषयाती न विचारी काही भावतीला पायी आपुलिया भावतीला पायी आपुलिया गुण दोषयाती न विचारी काही गुण दोषयाती न विचारी काही संतांनी आम्हाला सर्त केलं. कसं केलं सर्त त्याच्याकरता उत्तरार्धात बरं का, माझ्याकडून चुकून शब्द आला पुढच्या चरणामध्ये. उत्तरार्धात दृष्टांत दिला. चंदनी ते बोरी व्यापी येली. संतांनी आम्हाला कसं सर्त केलं त्याच्याकरता चंदन आणि बोरीचं उदाहरण दिलं. म्हणजे संतांना जी उपमा दिली ती चंदनाची दिली आणि आपल्याला जी उपमा दिली ती कशाची दिली? बोरीची दिली. संतांना चंदनाची उपमा का दिली, आपल्याला बोरीची का दिली, याचा आपल्याला विचार थोडासा करता येतो, सादृश्याचा विचार. चंदन ज्याप्रमाणे त्याच्या सहवासात आलेली जी सगळी झाडं आहे त्यांना सुगंधित करतं. हो, काही मंडळी अशी असतात त्यांच्याकडे गुण नाही, सगळे दुर्गुणच. काहींच्याकडे गुण असतात पण ते दुसऱ्याला देत नाहीत बरं का. त्यांना जर म्हटलं तुम्ही एवढा चांगला पकवाज वाजवता आम्हाला शिकवा, ते तुला शिकवायला शिकलो का म्हणले मी, तुला शिकवायला मी गायन शिकलो आहे का, तुला शिकवायला मी प्रवचन शिकलो आहे का, अशी म्हणणारी मंडळी आहेत. काही मंडळी अशी असतात त्यांना द्यावंसं वाटतं पण देता येत नाही. आणि देण्याची सुद्धा एक कला आहे. विठ्ठल 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 पण काही मंडळी अशी असतात त्यांच्या सहवासात गेलं की त्यांचे गुण आपल्यात येतात. त्याच्यापैकी बाबा होते चंदनासारखे. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. अमृतबुवाजी एक चाल म्हणायचे, हो सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, उगला न राहे. सभोवती तरुवर चंदन करीतची जाये. धनी धाये त्याची भुक्ती न धाये, भुक्ती न धाये. तर ते बुवाजींचा आवाज, ते बुवाजींची चाल आपल्याला काय जशीची तशी म्हणता येणार नाही पण प्रयत्न करायचा आपला. त्यांच्या आवडीच्या काही चाली होत्या, फार सुंदर चाली. मी ते शताब्दीच्या निमित्ताने गुरुवारी कोरेकर बाबांनी भागवत कथा ठेवली होती, त्या निमित्ताने बरं का बुवाजींचा अधिकार कळला. विठ्ठल 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 आणि बाबांच्यामुळे थोडाफार संबंध आला. थोर व्यक्ती सगळ्या. तेव्हा चंदन जो आहे तो सगळ्यांना सुगंधित करतो. चंदन परोपकाराकरता झिजतो. चंदन तापलेलं तेल जरी असले त्याला शीतळ करतो. सगळे गुण संतांच्याच. हो, बाबांचं जीवन बाबांच्या सहवासात कोणीही येऊ द्या, कसाही येऊ द्या. हो, संतांना चंदनाची उपमा दिली आणि आपल्याला कशाची दिली? बोरीची. कारण बोरीमध्ये ना आपल्यात बरंच सादृश्य आहे. ज्ञानोबारायांनी रजोगुणी करता कसा असतो त्याच्याकरता बोरी घेतली. गोवी गेली या जवळी झगटली अंग फाळी, फळे तरी आत पोळी बोराठी जैशी. ज्ञानोबाराय म्हणतात, हो तैसा काया म्हणे काया वाचा म्हणे पुढीला ते दुःख देत जाय. म्हणे वाचा काय पुढीला ते दुःख देत जाय. स्वार्थ न साधिता पाहे पराचे हित. आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्याच्या हिताचा अजिबात विचार करत नाही. बोरीसारखी माणसं. बोरी असते तिला दोन काटे असतात, एक सरळ काटा आणि एक असा वाकडा असतो. वाकडा काटा जो आहे ना तो ओढून धरतो आणि सरळ काटा इंजेक्शन करतो. ते सामान्य संसारी माणसं आहेत ना त्यांच्याकडे दोन काटे बरं का, एक ममतेचा काटा आणि एक अहंकाराचा काटा. ममतेचा काटा अशी दोस्ती निर्माण करतो, प्रेम निर्माण करतो, आसक्ती निर्माण करतो आणि जवळ गेलं की अहंकाराचा टोचत राहतो. मग कोणाशी दोस्ती करू नये, कोणाशी दुश्मनी करू नये. विठ्ठल विठ्ठल सर्वांच्यावर प्रेम करावं पण आसक्ती कुठेही नको. आपल्यासारखी बोरीची सारखी माणसं कितीतरी बोरी बाबांच्या जीवनात आल्या आणि चंदन होऊन गेल्या. विठ्ठल 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 त्यांना
त्रास देण्याकरता आलेली लोक असतील, पण त्यांच्या सहवासात आल्यानंतर ते सुद्धा संत होऊन गेले, साधू होऊन गेले. या चातुर्मासामध्ये किती चातुर्मास झाले बाबांचे, किती साधक घडले बाबांच्या सहवासामध्ये, अगदी कशा कशा प्रकारचे आले. आज ते भागवतकार आहेत, रामायणाचार्य आहेत, मोठी मोठी मंडळी झालेली आहेत. अगदी आमच्यासारख्या सुद्धा बोरीसारखं जीवन, पण बाबांनी आमचं जीवन सगळ्यांचं सुगंधी केलं. म्हणून चंदनी ते बोरी व्यापियली. पण बोरीमध्ये सुद्धा न्यूनता आहे. बोरी सगळ्या झाडांना सुगंधित करते, पण 2 झाडं सोडते. बोरी सुगंधित करते पण चंदन नाही करत. आपलं चंदन बोरीला सुगंधित करतो पण चंदन नाही करत. आणि 2 झाडांना सोडतो, केळी आणि वेळू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, चंदन जो आहे तिथे ना बऱ्याच वेळेला चंदनाच्या बुडाला साप असतात. चंदनाचे बुड सर्पी जैसे, चंदनाजवळ गेलं की ते भलते फुस करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराजांना चंदनाचा दृष्टांत कमी वाटला. चंदनापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत हे सांगण्याकरता दुसरं चरण, गुण दोष याती न विचारी. काही संत गुण विचारात घेत नाही, दोष विचारात घेत नाही. आपल्याला काय सवय लागली दोष बघायची. काही मंडळी नुसते गुणवानाला बघतात, दोष असलेल्या माणसाला अजिबात उभं राहू देत नाही. काही मंडळींना नुसता दोषच पाहायची सवय लागली, आणि दोष पाहायचा आणि त्याला सोडून द्यायचं. गुण पाहायचा आणि गुणवानाला जवळ करायचं. पण संतांच्याकडे तैसे विठ्ठल 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 पुजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. तैसे पुढीलाचे दोष आपल्या दृष्टी चोख करून घाली अवलोक तयावरी. वास्तविक पाहताय गुणदोष काय. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदात हा विषय आला आहे. गुणदोषाचा विचार करत असताना भगवान म्हणतात, गुणदोषोर दुर्शीर दोषा गुणस्तु उभय वर्जिता. दोष पाहणं जसं वाईट आहे तसं गुण पाहणं सुद्धा वाईटच आहे. मग खरा गुण कोणता आहे. गुणस्तु उभय वर्जिता. हा गुणदोष रहित होणं हा खरा गुण आहे. विठ्ठल नारद महर्षींचं वर्णन व्यास महर्षींनी केलं आहे. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, हाती न धरी आणा. ते तिथं पुढं 1-2 वया फार सुंदर आल्या. ते म्हणतात, त्वा व्यास देखुनी सज्ञान, उपदेशिले ब्रह्मज्ञान, ध्रुव बाळक अज्ञान म्हणून जाणूपेक्षी. ध्रुव अज्ञानी आहे, लहान आहे, बाळक आहे, हा दोष बघितला नाही. आणि व्यास महर्षी खूप मोठा आहे, सज्ञानी, म्हणून त्याला उपदेश करायचा आणि ह्याला उपेक्षा करायची असं तुम्ही केलं नाही. हो, गुणदोष संत पाहत नाही, उलट दोषी लोकांना सुद्धा जवळ घेतात आणि त्यांचा उद्धार करतात. आता आपल्या संस्थेची परंपरा अशीच आहे. आम्ही अनेक वेळेला बाबांना म्हणत असतो, कुरेकर बाबांना आपल्या, बाबा आता एवढे नापास झाले, पुढच्या वर्गात गर्दी कशा करता. बाबा म्हणतात, नापास करायचंच नाही, जाऊ द्या पुढच्या वर्गात. नापास केलं तर ते कुठंतरी जाईल, काहीतरी करील, त्यापेक्षा इथं नामस्मरण करील, चिंतन करील. आणि बाबांचा एक शब्द असतो, आता लॉकडाऊनमध्ये वारीला काही विद्यार्थी जायचे, म्हटले ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरचे किती आहेत सांगा बरं. यांना काहीच येत नाही ना, हे चांगले उपयोगाला येतात. विठ्ठल 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 काही येत नाही तोही एखादा महात्मा होऊ शकतो. मग याचा अर्थ काहीच येऊ द्यायचं नाही असं नाही बरं का. आपण अभ्यासच करायचा नाही असं नाही. आपण तर पूर्ण प्रयत्न करायचा, 100% प्रयत्न करायचा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा. पण एवढं करून जर आलं नाही, आम्ही तर सांगत असतो, ठीक आहे तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करा, अहो सेवा करा. सेवेने जेवढं लवकर आपण पुढे जाऊ तेवढं शब्दज्ञानाने जाऊच सांगता येत नाही. सेवेने एखाद्या महात्म्याची जर कृपा झाली बाबांसारख्या, तर काही ज्याला येत नाही तो सुद्धा मोठा संत होऊ शकतो. बाबांच्याकडे शब्दज्ञान कधी मिरवलं नाही बाबांनी. अभ्यासाचा सुद्धा बाबा जास्त आग्रह धरत नव्हते, करा म्हणायचे,
पण सेवा आणि भजन ह्याच्यावर बाबाचा फार जोर होता. विठ्ठल विठ्ठल गुणदोष याती कधी संत कोणाची कधी जात पाहत नाही. जात पाहत असतील तर ते संत नाहीत. लक्षात घ्या. मोठ्या मोठ्या लोकांच्या मनातून जी जात नाही तिला म्हणायचं जात. पण आपल्या संस्थेची परंपरा आहे, ह्याच्यात कधी कोणाला जात विचारली जात नाही. सद्गुरू जोग महाराजांनी संस्था काढली, काही लोकांनी विरोध केला. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं नाही, माझ्याकडे जो आला तो पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज आपले कीर्तनकार झाले सगळीकडे. ज्या ठिकाणी सर्व समाजातले कीर्तनकार, बहुजन समाजातले कीर्तनकार, सर्वांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आता ज्ञानेश्वरी आहे. एवढा ज्ञानेश्वरीचा प्रचार झाला. लक्षात घ्या. अजूनही वेद शिकण्याचा अधिकार आपल्याला नाही. विठ्ठल 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 शास्त्राने दिलाय, पण कोणी शिकवतंय का? ते अष्टादशामध्ये ते कैलास आश्रमाचे मोठे पीठाधीश्वर आले होते, विद्यानंद गिरिजी महाराज. एक आळंदीतला एक महात्मा होता. ते म्हणले, आप इनको क्यों वेद नाही पडत? 5,000 पोरं बसलेली होते. ते एकदम अंतकरण त्यांचं भरून आलो. ते म्हटले, जन्म गेला आमचा शिकवण्यामध्ये. पुढं 10-5 संन्यासी बसलेले असतात म्हणजे कैलास आश्रममध्ये. एवढा मोठा आश्रम जिथे विवेकानंद शिकले. काय आळंदीचं वैभव म्हटले. 5,000 छात्र दिखते, सब चोटीवाले टोपीवाले. विठ्ठल विठ्ठल एका मोठ्या महात्म्यानं त्यांनी बोलून सांगितलं, इनको वेद पढाव. सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहेत. लक्षात घ्या आपल्यावर. म्हणून आपल्या हातात ज्ञानेश्वरी आली. गुरुवरे बोधेबाबांचे आपल्यावर सगळ्यावर उपकार आहेत. म्हणून ही दिशा आपल्या सगळ्यांना मिळाली. आणि ठाव दिला पायी आपुलिया आपल्या स्वरूपकार त्यांनी केलं. हे का करू शकतात? शेवटचं चरण. तुका म्हणे आले समर्थाचे मन, तुका म्हणे आले समर्थाचे मन, म्हणे आले समर्थाचे मन, समर्थाचे मन, तुका म्हणे आले 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 समर्थाचे मन. हरी होय रंगच्याचा, हरी होय रंगच्याचा, गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही. हरी होय रंगच्याचा, रंगच्याचा, गुणदोष याती, गुणदोष याती. सावधीला पायी आपुलिया, कावदिला पायी नाचिया कावदिला पायी संतालिया
दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार बाबांच्या बद्दल थोडं जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. खरं तर बाबांचं चरित्र प्रकाशित व्हायला पाहिजे. बाबांच्या सहवासातली जी काही मंडळी असतील सगळ्यांनी येऊन, कारण बाबांचं चरित्र खरोखर साधकांना आदर्शभूत जीवन जगण्याकरता, साधना करण्याकरता आदर्शभूत असं चरित्र बाबांचं आहे. तुका म्हणे आले समर्थ. बाबा समर्थ होते, त्यांच्याकडे शक्ती होती, कृपाशक्ती त्यांच्याकडे होते. म्हणून एखादा सामान्य जरी साधक असला त्यांच्या सहवासात आला, त्यांनी फक्त खांद्यावरून हात फिरवला, हो, त्यांनी कृपादृष्टीने पाहिलं, आम्ही अनुभव घेतला. आपल्याला कधी न म्हणता येणारी चाल, पण बाबांनी मन म्हटलं नुसतं बघितलं आपल्याकडं कृपादृष्टीने, आपल्याला चाल, आपल्यालाच आश्चर्य वाटायचं की आपल्याला कधी चाल म्हणता येणार नाही, कशी काय आपण म्हटली. बाबांनी पाहिलं होतं. विठ्ठल विठ्ठल. सामान्य सामान्य असणारे पण चांगले होतात. आम्ही पाहतो, आमचा अनुभव आहे. काही संस्कृत येत नाही, काही काही विद्यार्थ्यांना अजिबात संस्कृत येत नाही. पण दोन्ही पुस्तकं झाली तरी राम म्हणताच येत नाही. आता माझ्याकडे जवळजवळ 100 विद्यार्थी आहेत पहिल्या वर्षाला, दुसऱ्या तुकडीत 80 आहेत. पण बरेच असतील, 10-20 तरी असे असतील की नाही त्यांना राम म्हणता येत. बरेचसे विद्यार्थी होते. एक विद्यार्थी तर असा होता, अजिबात संस्कृत म्हणताच येत नव्हता. मन म्हणलं ना, मन राम शब्द मला नाही येत. 4थ्या वर्षात त्याला कीर्तनात पहिला नंबर आला. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या वाटलं होता. आता राजू महाराजांना सुद्धा काही जमत नव्हतं. मला तर वाटत नव्हतं राजू महाराज ज्ञानेश्वरी पाठ करतील म्हणून. पण संतांचा सहवास, बाबांचा सहवास, मी तर एकदम असं राजू महाराजांशी कधीच नीट बोललो नाही 4 वर्षात. विचारा राजू महाराज. खवळूनच बोलत होतो राजू महाराज. पण खवळण्याचा उद्देश हाच होता की तुम्ही शिका काहीतरी, पण जरी शिकले नाही तरी काहीतरी पुढे सेवा करतात. आपापल्या परीने त्या ठिकाणी कोणी ज्ञानेश्वरी पाठ करतो, कोणी गाथा पाठ करतं. तेव्हा बाबांच्याकडे ही शक्ती होती. त्यांच्या कृपेने भजन शिकत होती मुलं. त्यांच्या बाबांना जर आपण म्हटलं, बाबा हे आता एवढा मोठा चातुर्मास चालतो, याचं काय नियोजन आपण काय नाही म्हणे, पांडुरंग बसलाय ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उठून पंक्ती येत होत्या. बरं, बाबा काही असे फिरत नव्हते प्रवचन करायला, कीर्तन करायला. गेले की द्या आम्हाला पंक्ती. काही नाही, कधी कोणाला बोलले नाही बाबा, पण शक्ती होती. बाबांच्या सहवासात असलेली मंडळी आमचे आदरणीय शिवाजी महाराज आहेत. अगदी बाबांचे सगळे नियम पाळणारी मंडळी. आदरणीय आमचे दादा आहेत. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा तुम्ही काही जास्त बघू नका, पण त्यांची सेवा बघा. मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा लाजवेल असे साधक सांभाळतात, सेवा करतात. आमचे आदरणीय गुरुवर्य कदम माऊली आहेत. बाबांचे सगळे नियम जसेचे तसे पाळतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे ही सगळी मंडळी घडली. आजही निष्ठा पाठांतराच्या विषयी. वास्तविक पाहता बाबांच्यामुळे एवढी गाथापाठ करणारे, ज्ञानेश्वर पाठ करणारे विद्यार्थी झाले. माझा आग्रह नसतो जास्त, माझा आग्रह असतो समजून घ्या जास्त. आता सुद्धा माऊलींचं आमचं कधी कधी भांडण होतं. मला पाठांतराचा पाठ दिला की मी पोरांना अर्थ सांगत बसतो, चाली सांगत बसतो. माऊली खवळतात, नाही तुम्ही अर्थ कशाला सांगत बसता, चाली कशाला सांगत बसता, पाठांतर करून घ्या ना. विठ्ठल 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 विठ्ठल. मी त्यांना आपलं रागून म्हणतो, अहो त्यांना कळलं तर ते पाठ करतील नीट, पण पाठांतर सुद्धा महत्त्वाचं लक्षात घ्या. काही न कळता सुद्धा पाठ करणं, कळून तर कोणी पाठ करील हो. तर मी तर ज्ञानेश्वरीची पारायण काहीच केली नाही. रोज सांगावी लागते अर्थ, ते म्हणून ज्ञानेश्वरी घोकून माझ्या पाठ झाल्या काही ओव्या. पण काही माहिती नसताना
अक्षराची ओळख नसताना सुद्धा बाबांच्या सांगण्यावरून अनेक साधकांनी डोंगरावर जाऊन गाथा ज्ञानेश्वरी पाठ केली. आणि आजही माऊलींच्या प्रेरणेने ती बाबांची प्रेरणा म्हणजे माऊलींचीच प्रेरणा जास्त आहे. पाठांतरवाले साधक घडतात आणि त्याला कारण केवळ ती बाबांची कृपा. म्हणून तुका म्हणे आले समर्थ, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, शक्ती बाबांची होती. तरी होय राना रंक त्याचा, रंक असलेला जीव, सुखाकरता इकडे तिकडे फिरणारा जीव, परंतु संतांच्या सहवासात गेला तर तो काया म्हणे वाचा, सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा राजा होतो जीव आनंदाचा. त्याला बाकीचं दुसरीकडे कुठं जावं लागत नाही आनंदाकरता सुखाकरता. म्हणून असे संत असणारे गुरुवरी, आपल्या सर्वांचेच गुरुवरी असणारे बाबा